हॅलो फ्रेंड्स, तर आज मी चाललेले गोव्याला. पूर्ण फॅमिलीसोबत आम्ही गोव्याला चाललेलो. मग आज छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. देवा बाय ए बाय करा बाय हा हॅलो हॅलो करायचंय बाय कर अरे आणि हाय कर त्याला हाय कर आम्ही चाललो गोव्याला मन आम्ही गोव्याला चाललो. तर इकडे फौजी पण रेडी झालेले जाण्यासाठी आणि त्याचसोबत इकडे आमचे बंधुराज पण रेडी झालेले जाण्यासाठी. तर आता आम्ही निघालो. राज तू कोणाचा आहे नाही एक सांग आतूच आहेस ना तू सगळ्यांचा नाही आतूच आहे ना तू आतूच नाहीये तू माझी किंडोजा घेऊन जाणार मी आता आतूचा फक्त आतूच आहे मी सांग राज फक्त आतूच आहे सांग हा आतूचा फक्त आहे. आता पप्पा तुला थार नाही देणार हा आता पप्पा तुला थार नाही देणार आता नको तुला थार थार पाहिजे तरी पण आतूच आहे ना. इथे माझ्या लाडोबासोबत गप्पा मारता मारता कधी गोव्यात येऊन पोचलो हे तर समजलंच नाही. आता आम्ही गोव्यामध्ये होतो. गोव्याचा सीन तुम्ही बघू शकतात. त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो ते म्हणजे मॉलदी गोवा इथे. मॉलदी गोवामध्ये आल्यावर सगळ्यात पहिला तर आमच्या राजला इथे कार दिसल्या. मग कार बघून तर त्यांनी हट्टच पकडला की मला कारमध्ये बसायचं आहे. मग त्याला कारमध्ये बसवलं आणि बिनधास्त असा हा कार घेऊन तिथे राईड करत होता. तुम्ही बघू शकतात रिमोट कंट्रोल तर दुसऱ्याच्या हातात असतो. तुम्ही पाठी बघू शकता आणि हा आपला मस्त 80s कार चालवत होता. तर एक राऊंड मारून झाल्यानंतर इथे गाडी पुन्हा पार्क केली त्याने आणि निघाला पप्पाकडे. पण काही एक राऊंड मारून त्याचं मन भरलं नव्हतं. मग तो जाऊन बाईकवर बसला. पण बाईक ही लहान मुलांसाठी नव्हती, म्हणजे ज्याला चालवता येऊ शकेल अशा मुलांसाठी होती. पण आमच्या राजूला काही बाईक चालवता येणार नव्हती कारण तो अजून छोटा होता. मग त्याला पप्पांनी त्याच्या दुसऱ्या कारमध्ये बसवलं आणि मग स्वारी निघाली पुन्हा एक चक्कर मारायला. तर एक चक्कर मारता मारता तुम्ही बघू शकता इथे एक छोटंसं पिल्लू आलं. त्याला पण गाडीत बसायचं होतं. मग त्याची मम्मा त्याला घेऊन गेली आणि आमचे साहेब निघाले. तर मग आम्ही पुढे निघालो. नाहीतर मग तो अजून काही गाड्यांमध्ये बसला असता. मग त्याला घेऊन पुढे निघाली तर पुढे दिसला क्रिसमस ट्री. तर इथे हा काकाला बाय बाय करत होता. त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढे. क्रिसमस ट्री बघितला त्याच्यानंतर काय फोटो तो बनत आहे, त्यामुळे इथे थांबून थोडे फोटोशूट केलं. आम्ही क्रिसमसच्या आदल्या दिवशीच म्हणजे 24 डिसेंबरला आलेलो, त्यामुळे इथे क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं. त्यानंतर मग आम्ही पुढे शॉपिंगसाठी निघालो. तर इथे पण थोडं शूट घेतलं. पण दरवेळी मीच कॅमेरामध्ये दिसते. मिस्टर अँड मिस फौजी चॅनल आहे, पण फौजी कुठे जास्त दिसतच नाही. त्यामुळे फौजींना म्हटलं आज तुम्ही पण या कॅमेरामध्ये. आणि त्याचसोबत वहिनी, दादा आणि हा छोटा पिल्लू आमचा येत होता. मग त्याला पण हाय करायला सांगितलं, पण त्याचं तर काही लक्षच नव्हतं. त्यानंतर पुढे गेलो तर इकडे ह्यांचं बिर्याणीसाठी हा टोप छान आहे. तर त्याच्यावर डिस्कशन चालू होतं सासू जावई त्याच्यानंतर दादा वहिनी यांचं. तो तर बघत होता आता हे कधी इथून भांड्यांच्या रॅकमधून पुढे जातील. पण घेतला मग शेवटी टोप. आणि हा बघा आता ह्याचा आवडता विषय आला. चॉकलेट असं बघत होता की आता काढू की नंतर काढू. त्यानंतर म्हटलं बाबा काढू नकोस, तुला पाहिजे तर पुढे जाऊन घेऊया. आणि इथे त्याचे 2-3 फोटो काढले आणि पुढे गेलो. इथे ही पॉन्डची जी बॉटल होती ना, ती म्हटलं ही एक बॉटल मला 4-5 वर्ष पुरेल असं माझ्या मनात विचार आला. मम्मी हसत होती मम्मीला सांगितल्यानंतर. त्यानंतर दादाच्या नावावर इथे बिल फाडलं आणि आम्ही निघालो बाहेर. तर आता पार्किंगमध्ये आलो आणि निघालो मिरामार बीचवर जायला. तर इथे आम्हाला पहिला कसिनो लागला मॅजेस्टिक पॅराडाईज. त्यानंतर आम्ही पणजी बीचवर जायला निघालो. पणजी बीच बघण्यासाठी खूप दुरून दुरून लोक येतात. तर हा पणजी बीच खरंच बघण्यासारखा आहे. इथे जी लाईटिंग आहे ती थोड्या थोड्या वेळाने चेंज होत असते. तर मी इथे शूट घेतला आहे, तुम्ही बघू शकता.
आणि हो, या बीचचं नाव आहे अटल सेतू. हा बीच बघायला लोक फार दुरून इथे येतात आणि इथून अर्धी गोवा सिटी पण दिसते. तुम्ही बघू शकता इथून साईडला, पण मी शूट घेतला आहे आणि गोवा सिटी दाखवली आहे. हे कलर बघा कसे चेंज होत आहेत. खूप छान वाटतंय ना? तर खूप भारी वाटत होतं ह्या बीचवरून ट्रॅव्हल करायला. माझी पहिलीच वेळ नव्हती, पण तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे मी इथे आता शूट घेत होते. तर थोडं पुढे गेल्यानंतर इथे आम्हाला जिंगल बेलची गाडी दिसली. गोव्यात क्रिसमस हा खूप छान प्रकारे सेलिब्रेट केला जातो आणि दुरून दुरून लोक डिसेंबर महिन्यात इथे गोव्यात फिरण्यासाठी येतात. तर इथे गाड्यांची गर्दी बघून तुम्हाला समजलंच असेल की गोव्यात किती गर्दी होती. त्यानंतर मग आम्ही निघालो पुढे. इथे होता बीच, पण बीच बंद होता. मग त्यामुळे आम्ही पुढे निघालो. आणि हो, तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करावीशी वाटते. जर तुम्ही गोवा फिरायला येणार असाल तर नक्की डिसेंबरमध्ये या. डिसेंबरमध्ये गोव्यात बघण्यासारखं खूप काही असतं. खूप छान वाटतं डिसेंबरमध्ये गोवा फिरायला. मस्त अशी लाईटिंग, डेकोरेशन केलेलं असतं क्रिसमससाठी. तुम्ही बघू शकता सगळीकडे असं क्रिसमससाठी डेकोरेशन केलेलं असतं, कारण क्रिसमस हा सण गोव्यात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आता थोडं पुढे येऊन इथे कसिनो सुरू झाले. इथे बघा मस्त समुद्रात अशा मोठ्या मोठ्या बोटी आहेत. तिथे कसिनो आहेत. पण इथे काय आम्ही थांबलो नाही, कारण आम्हाला लेट झालेला बराच. जेवायला पण जायचं होतं हॉटेलला आणि जर इथे थांबलो असतो तर आम्हाला हॉटेलला जेवण मिळालं असतं की नाही याची गॅरंटी नव्हती. त्यामुळे मग आम्ही लवकर निघालो. पण मी तुमच्यासोबत हे शूट थोडंसं शेअर करते. तर तुम्ही पूर्ण शूट बघा नक्की, ओके? आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवते. त्यानंतर तुम्ही इथून खालून बघू शकता पणजीचा ब्रिज किती छान दिसतोय आणि इथून लाईट पण चेंज होतात आणि इथे बघा हे फुगे घेऊन चाललेले सेलिब्रेशनसाठी चालले असतील उद्याच्या. तर तो बघा तिकडे कलर पण चेंज झाला आहे ब्रिजवर. तर इथे खूप छान असं हा सीन दिसत होता आणि मस्त हा समुद्र, त्यात हे कसिनो खूप छान वाटत होतं. तर मग आम्ही निघालो आता पुढे. तर जेवणासाठी आम्ही आलो इथे अंकिता क्लासिकमध्ये आणि खूप थंडी होती. गाडीतून बाहेर जेव्हा पडलो तेव्हा थंडी जाणवायला लागली. त्यानंतर आम्ही अंकिता क्लासिकमध्ये गेलो. इथे मेनू लिहिलेला होता टुडे स्पेशल म्हणून. त्यानंतर आमचा बाबू बघा कसा बसला आहे. ह्याला खूप चरचरून भूक लागलेली. कधी याचे लॉलीपॉप येतात त्याची तो वाट बघत होता. इथे अंकिता क्लासिकमध्ये फिश एक नंबर मिळतात. मी तुम्हाला दाखवेनच पुढे. पण आमच्या साहेबांना आवडतात लॉलीपॉप, त्यामुळे तो लॉलीपॉपची वाट बघत होतात. त्यानंतर जेवणाची वाट बघून बघून इथे आम्ही गप्पा मारत बसलेलो. गप्पा तर संपल्या, पण जेवण काही येईना. त्यानंतर आमच्या लाडोबाच्या गजाली सुरू झाल्या. मग आतूला तो एक एक गजाली सांगत होता. बघा कसं काय काय सांगत होता. तिकडे तर आलं थंडाची बॉटल. मग त्याला कोल्ड्रिंक बघून ते पियायचं होतं. मग तो मला सांगत होता की आतू पप्पाला द्यायला सांग. मग त्याला थोडंसं दिलं, तेव्हा त्याचं मन शांत झालं. त्यानंतर आमचं स्टार्टर आले मानके फ्राय, शिनोने फ्राय, त्याचसोबत बाबूचे लॉलीपॉप फेवरेट. आणि मग आम्ही ताव मारायला सुरुवात केली. बघा कसा खातो आहे. त्याला तर फिश सोडून लॉलीपॉप आवडतात. हे हॉटेल खरं तर फिशसाठी फेमस आहे आणि मी इथे प्रॉन्स खात होती, कारण खूप दिवसांनी इथे मला प्रॉन्स खायला मिळत होते. पण एक सांगायचं म्हणजे इथे शिनोने फ्राय जे होते ते खूप छान लागत होते. आणि मग मेन कोर्स आला. मेन कोर्समध्ये प्रॉन्स करी खूपच म्हणजे खूपच छान लागत होती. फौजींनी पण खूप महिन्यानंतर फिशवर ताव मारला होता, कारण आम्ही बंगालला असतो. बंगालला आपल्याकडे जसे मिळतात तसे फिश नाही मिळत. मग काय, मग इथे ताव मारला, पोट भरलं आणि आम्ही निघालो पुन्हा घरी जायला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.